राज्यात 1 नोव्हेंबर 2005 रोजी आणि त्यानंतर नियुक्त झालेल्या कर्मचारी अधिकाऱ्यांसाठी सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी विधानसभेत जाहीर केला. या निर्णयानुसार कर्मचाऱ्यांनी विकल्प दिल्यास त्यांना शेवटच्या वेतनाच्या 50% इतके निवृत्ती वेतन आणि त्यावरील महागाई भत्ता वाढ, तसंच निवृत्ती वेतनाच्या 60% इतके कुटुंब निवृत्ती वेतन आणि त्यावरील महागाई भत्ता वाढ मिळणार आहे. मात्र राज्य सरकारचा हा निर्णय म्हणजे कहीं खुशी कहीं गम असा असून आम्ही पूर्ण समाधानी नसल्याचं राज्य सरकारी कर्मचारी समन्वय समितीचे जिल्हा निमंत्रक अनिल लवेकर यांनी म्हटलंय. राज्य सरकारी कर्मचारी 18 वर्ष जुन्या पेन्शनसाठी संघर्ष करतायत. जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरात मोर्चा निघाला आणि राज्यभर त्याची व्याप्ती पसरली. अर्थसंकल्पीय अधिवेशन काळातही आमदार सतेज पाटील आणि विरोधी आमदारांनी हा प्रश्न उचलून धरला. त्यामुळेच सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना मुख्यमंत्र्यांना जाहीर करावी लागली. मात्र मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या निर्णयावर आम्ही पूर्ण समाधानी नसल्याचं त्यांनी सांगितलंय. यामध्ये अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेनुसार त्याचे शासन निर्णय व्यवस्थित काढले नाहीत तर आम्हाला आंदोलन छेडावं लागेल असा इशारा अनिल लवेकर यांनी दिलाय. पण याला मुख्य कारण आहे की विरोधी पक्षातून फार जोरात हा प्रश्न उचलून धरला ते बंटी पाटील साहेबांनी आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी, आणि त्यामुळं मुख्यमंत्र्यांना दिलेला शब्द हा पाळावा लागला. आणि कालच्या अंतरिम अधिवेशनात, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी त्यांनी जाहीर केलं की जुन्या पेन्शन योजनेप्रमाणे आम्ही नवीन पेन्शन योजना देऊ आणि गॅरंटेड पेन्शन स्कीम असं नाव दिलं आहे. पण यामध्ये एक गोष्ट आहे की मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला, त्यामुळं त्यांचंही अभिनंदन केलंच पाहिजे. लोकसभेच्या निवडणुकीनंतर राहिलेल्या प्रश्नाच्या बाबतीत मात्र पुन्हा आंदोलन छेडावं लागेल आपल्याला. तत्पूर्वी जर मुख्यमंत्र्यांनी शासन निर्णय काढतानाच व्यवस्थित काढला गेला तर हे आंदोलन करावं लागणार नाही, नाहीतर फार मोठं आंदोलन परत आणि आम्हाला छेडावं लागणार आहे. राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीतील नियम वयोमानानुसार निवृत्त होणारे कर्मचाऱ्यांनी जर प्रस्तावित सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा विकल्प दिल्यास त्यांना त्यांच्या शेवटच्या वेतनाच्या 50% इतके निवृत्ती वेतन आणि त्यावरील महागाई वाढ, तसंच निवृत्ती वेतनाच्या 60% इतके कुटुंब निवृत्ती वेतन आणि त्यावरील महागाई वाढ मिळेल. याबाबत राज्य शासनातर्फे यथोचित कार्यवाही करण्यात येणार आहे. मात्र लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी त्याची अंमलबजावणी होणार काय, अथवा त्यासाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना वाट पाहावी लागणार असा सवाल उपस्थित केला जातोय.